स्ट्रक्चर ऑर्गनायझेशन इन ॲनिमल्स. ठीक आहे, याच्यातले फक्त आपण इम्पॉर्टंट पॉईंट्स जे की पार्ट करायचे तेवढंच मी याच्यात सांगणार आहे. ठीक आहे, याच्यामध्ये सेल जंक्शन आणि याचे तिन्ही डेफिनेशन्स ठीक आहे पार्ट करून घ्यायचे. टाईट जंक्शन, अडेरिंग जंक्शन आणि गॅप जंक्शन एवढंच पार्ट करायचं. ओके, पुढे सरळ डेफिनेशन पार्ट झालं आहे की त्याच्यानंतर काय आहे की सिम्पल इपिथेलियममधले हे सगळे टाईप्स आहेत. कोणते? सिम्पल, स्क्वॅमस इपिथेलियम, क्युबॉइडल इपिथेलियम, कॉलमनार आणि सिलिएटेड. ठीक आहे, याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं की याला असं सरळ पार्ट करायचं. सिम्पल स्क्वॅमस इपिथेलियम कुठं सापडतात? एअर ऑफ लंग्स, एअर सॅक ऑफ लंग्स. म्हणजेच काय? एअर सॅक कोणाला म्हणत असतो आपण? अल्व्हिओलाला. म्हणजे काय? सिम्पल स्क्वॅमस इपिथेलियम कशात प्रेझेंट आहे? अल्व्हिओलमध्ये प्रेझेंट आहे. पुढे वॉल ऑफ ब्लड वेसल्स. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये सापडले जातात. तेवढंच पार्ट करायचं प्रत्येकासाठी. ठीक आहे, तर मग क्युबॉइडल इपिथेलियम कशामध्ये सापडले जातात? ट्युब्युलर पार्ट ऑफ नेफ्रॉन इन ब्रॅकेट PCTमध्ये आणि डक्ट ऑफ ग्लँड्समध्ये सापडले जातात. ठीक आहे, क्युबॉइडलचं एवढं पार्ट करून टाकायचं. पुढे सिम्पल कॉलमनार. सिम्पल कॉलमनार कशात सापडतात? स्टमक आणि इंटेस्टाईनमध्ये सापडतात. पुन्हा सिलिएटेडवाले कुठं सापडतात? इनर सरफेस ऑफ द इनर ऑर्गन्स ब्रॉन्क्युल्स अँड फॅलोपियन ट्यूब्स याच्यामध्ये सापडतात. ठीक आहे, एवढंच फंक्शन पार्ट करायचं. मला त्यातलं पार्ट आता सोडून दिलं तरी चालेल. ठीक आहे, पुन्हा काय आहे की ग्लँड्युलर इपिथेलियम. ग्लँड्युलर इपिथेलियमचे तर आपल्याला इथं बघायचेच आहेत हे दोन. ठीक आहे, ग्लँड्युलर इपिथेलियममध्ये कोणते येतात? हे दोन येतात. ठीक आहे, तर युनिसेल्युलरमध्ये गॉबलेट सेल असतं जे की म्युकस सिक्रेट करतं. एवढंच पार्ट करायचं. पुढे मल्टीसेल्युलरमध्ये कोणते ग्लँड्युलर सेल असतं? ग्लँड्युलर इपिथेलियम असतं सलायवरी ग्लँड. ठीक आहे, ते काय करतं? सलायवा सिक्रेट करतं. ओके, एवढंच ठीक करायचं, पार्ट करायचं. आणि ही डायग्राम जस्ट लक्षात ठेवायची. हे युनिसेल्युलरमधले गॉबलेट सेलची डायग्राम आहे आणि ही सलायवरी ग्लँडची डायग्राम आहे. ठीक आहे, हे झालं. मग नंतर काय दिलेले आहेत की सगळे जे आहेत आता कंपाऊंड इपिथेलियमचं पण लोकेशन पार्ट करून टाकायचं. कुठे सापडतात? ड्राय सरफेस ऑफ स्किनवर असते, बक्कल कॅव्हिटीमध्ये असतात, फॅरिंग्समध्ये असतात कंपाऊंड इपिथेलियम. ओनली इन द इनर डक्ट्स ऑफ द सलायवरी ग्लँडच्या इनर डक्ट्समध्ये असतात. ठीक आहे, कोण? कंपाऊंड इपिथेलियम. ओके, आणि पॅनक्रियाटिक डक्ट्समध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे, बस एवढंच पार्ट केलं तरी एक्झाम्पल कुठं सापडतात तेवढंच पार्ट केलं तरी खूप होऊन जाईल. ठीक आहे, पुढे आता याच्यानंतर काय पार्ट करायचं की आता त्याच्या ग्लँड्समध्ये दुसरा टाईप काय दिलेला आहे? 2 प्रकारचे ग्लँड्स आहेत. ओके, आपण हे तर पाहिलं आता वरचं. तर दुसरं काय आहे? 2 प्रकारचे ग्लँड आहेत, एक्झोक्राईन ग्लँड आणि एंडोक्राईन ग्लँड. तर एक्झोक्राईन ग्लँडमधले कोण आहे? सिक्रेशन काय करतं एक्झोक्राईन ग्लँड? जस्ट लक्षात ठेवायचं. म्युकस, सलायवा, इयरवॅक्स, ऑइल, मिल्क वगैरे असं जस्ट वाचून घ्यायचं. फक्त हे वालं लक्षात ठेवायचं. काय? एंडोक्राईन ग्लँड्स काय करत असतात? हार्मोन सिक्रेट करत असतात. आणि एंडोक्राईन ग्लँड्सला दुसरं नाव काय? डक्ट्सलेस ग्लँड, म्हणजे याच्यामध्ये डक्ट्स नसतात. ओके, ठीक आहे, हे झालं. आता हे झाल्यावर काय? वरचे 2 आहेत हे ट्रान्झिशनल इपिथेलियम. याच्यात पण सरळ एवढंच लक्षात घ्यायचं. ट्रान्झिशनल इपिथेलियम कुठं वापरलं जातं? युरिनरी ब्लॅडर आणि युरेटरमध्ये. बस एवढंच पार्ट करायचं. पुन्हा स्ट्रॅटेड इपिथेलियम कुठं सापडतं? तर काय म्हणता येईल? इथं दिलेलं आहे ड्राय सरफेस ऑफ स्किन अँड मॉइस्ट सरफेस ऑफ द बक्कल कॅव्हिटी अँड फॅरिंग्स. ठीक आहे, आलं लक्षात. स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम कुठं सापडतं? इथं सापडतं. ओके, आता हेच झाले. आता याच्यानंतर याच्यानंतर बघायचं आपल्याला की कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये एवढं लक्षात घ्यायचं की फायब्रोब्लास्ट सेल इज ॲब्सेंट इन ब्लड. ठीक आहे, एवढं लक्षात घ्यायचं. आणि मोस्ट अबंडंट वाईडली डिस्ट्रीब्युटेड टिश्यू. ठीक आहे, कनेक्टिव्ह टिश्यू काय आहे? सर्वात जास्त बॉडीमध्ये सापडला जातो. हे एक पॉईंट लक्षात घ्यायचा. ठीक आहे, आता हे झालं की आणि हा एक पॉईंट लिहून घ्या साईडला आणि ते पाठ करून टाकायचं. ब्लड इज अ कनेक्टिव्ह टिश्यू. ओके, बस. आता पुढे चालायचं या डायग्राममधले नावं सगळे. ठीक आहे, ते पाठ करायचे. दुसरं हे सगळा बॉक्स आहे का जसाच तसा पाठ करायचा, इम्पॉर्टंट आहे. ओके, ते कारण काय? ॲडिपोज टिश्यूचं फंक्शन काय आहे दरवेळेस विचारतात. तर त्याचं फंक्शन आहे रिझर्व्हर ऑफ स्टोअर्ड फॅट्स. ठीक आहे, सो जे पण मी स्टार पॉईंट्स केलेले आहेत ते सगळे काय करायचे तर आपल्याला पाठ करायचे आहेत. ओके, म्हणजे कसं लूज कनेक्टिव्ह टिश्यूचे 2 टाईप असतात, एरिओलर आणि ॲडिपोज. हे क्वेश्चनमध्ये विचारतात की लूज कनेक्टिव्ह टिश्यूचे किती टाईप्स आहेत, कोणते टाईप्स आहेत. त्यामुळे हे 2 नावं लक्षात ठेवायचे. ओके, ॲडिपोजमध्ये काय लक्षात ठेवायचं? त्याच्यामध्ये मेजर सेल ॲडिपोसाइट्स असतात आणि त्यांचं काम काय आहे? सरळ फॅटला स्टोअर करायचं काम आहे. एरिओलर टिश्यूमध्ये काय लक्षात ठेवायचं की त्याच्यामध्ये कोणते सेल्स आहेत? फायब्रोबाईज सेल्स आहे, मायक्रोफेजेस आहेत आणि मास्ट सेल्स आहेत. ओके, आणि यांचं फंक्शन काय आहे? फक्त इपिथेलियम सेल्सला सपोर्ट करणं. बस एवढंच करायचं. आणि त्याचे लोकेशन्स पण आहेत.
ओके, म्हणजे इन शॉर्टमध्ये हा चार्ट काय करायचा, पाठ करून टाकायचा. पुढे आणि याच्यामध्ये काय करायचं, हे पूर्ण चार्ट काय करायचं, पाठ करून टाकायचा. MCQ खूपदा विचारलेले आहेत. डेन्स कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये डेन्स, इरेग्युलर आणि रेग्युलर हे दोन्ही प्रकारचे प्रेझेंट असतात. ओके, टेंडन्स आणि लिगामेंट कशामध्ये प्रेझेंट आहे हे पण काय विचारलं जातं, क्वेश्चन विचारलं जातं. मग आन्सर काय येणार, डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. ठीक आहे, त्यामुळे हे पण पाठ झाले पाहिजे. बाकी बेसिक डायग्रामचे नावं पण. ओके, आता याच्यानंतर काय पाठ करायचं, ठीक आहे. याच्यानंतर या पूर्ण याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं की स्केलेटल सिस्टीमचे काय आहेत, स्पेशलाइज कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये कोण येतं, स्केलेटल कनेक्टिव्ह टिश्यू. स्केलेटल कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये काय 2 प्रकारचे असतात, एक कार्टिलेजिनस आणि एक बोन्सवाले असतात. ठीक आहे, कार्टिलेज कसे असतात, सॉलिड आणि प्लायबल असतात. प्लायबल म्हणजे काय, वाकणारे, सहज वाकणारे. ओके, ठीक आहे. आणि दुसरं काय, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे सेल प्रेझेंट असतात, तर तेवढंच पाठ करून घ्यायचं. काय, कार्टिलेजिनसवाल्याचे सेल कोणते प्रेझेंट असतात, कॉन्ट्रोसाइट्स, आणि बोन्समध्ये कोणते प्रेझेंट असतात, ऑस्टिओसाइट्स. आता एक्झाम्पलमध्ये बस एवढं लक्षात द्यायचं की नोज, इयर वगैरे जॉईंट्स कशा, वर्टिब्रेचे जॉईंट्स, लिम्स वगैरे हे कशाने बनलेले आहेत, कार्टिलेजिनसनं. ठीक आहे, पहिली लाईन पाठ केली तरी चालते. आणि बोन्स तर आपल्याला माहितीच आहे, पूर्ण स्केलेटल झालं, स्केलेटल सिस्टीम वगैरे हे सगळं कशामध्ये आहे, बोन्समध्ये येतात. आणि बोन्सचे सेल कोणते असतात, ऑस्टिओसाइट्स असतात. बस एवढंच पाठ करायचं, बस बाकी काय नाही. आणि हे डायग्रामचे नावं, ही वाली डायग्राम कशासाठी आहे, कार्टिलेजची डायग्राम आहे. याच्यातले नावं पाठ करायचे, कार्टिलेज सेल, कोलेजन फायबर. आणि बोन्समध्ये पण एवढं लक्षात घ्यायचं, ही बोन्सची डायग्राम आहे आणि आजूबाजूची पण दाखवलेलं आहे रेषा, त्याला आपण कोलेजन फायबर्स म्हणतो. ओके, हे सगळं झालं. आता याच्यानंतर काय लक्षात ठेवायचं की फ्लूइड कनेक्टिव्ह टिश्यू. फ्लूइड कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये कोण आहे, एक्झाम्पल ब्लड आहे. ठीक आहे, ब्लड आहे फ्लूइड कनेक्टिव्ह टिश्यू. आणि याचं काम काय असतं ब्लडचं, की न्यूट्रिशन ट्रान्सपोर्ट करणं, एवढं बेसिक आहे. आता ब्लडमध्ये काय काय आहे, RBC, WBC, प्लेटलेट्स, हे पाठ करून घ्यायचं. आणि ही स्टेटमेंट इथं मी मागे पण लिहिलं आहे, इथं पण आहे, पाठ करून टाकायचं, इम्पॉर्टंट आहे. फायब्रोब्लास्ट अँड फायबर्स आर अब्सेंट इन ब्लड. ठीक आहे, एवढं पाठ करायचं. बाकी डायग्रामनुसार नावं, RBC, प्लेटलेट्स, WBC. ओके, हे झालं. याच्यानंतर मग आपल्याला हा वाला चार्ट थोडंसं काय पाठच करावं लागेल. ठीक आहे, हे डिफरन्स बिटवीनसाठी हे सगळं विचारू शकतात. ठीक आहे, तर मग स्केलेटल मसल मल्टीन्यूक्लिएटेड आहे, स्मूथ मसल युनिन्यूक्लिएटेड आहे, कॅरेडियक मसल हे पण युनिन्यूक्लिएटेड आहे. तर असे सगळे एक प्रॉपर्टी पाठ करून घ्यायची. डायग्राम वाईज नावं लक्षात ठेवायची. ओके, ही स्केलेटल मसलची डायग्राम आहे, ही विसरल्स मसलची डायग्राम आहे आणि कार्डियक मसलची डायग्राम आहे. पुढे आता याच्यामध्ये न्यूरल टिश्यूमध्ये काय लक्षात घ्यायचं, त्याची डायग्राम इम्पॉर्टंट आहे. ओके, आणि न्यूरल टिश्यूमध्ये काय येतात, 2 प्रकारचे सेल येतात, एक न्यूरॉन्स आणि एक न्यूरोनजियल सेल. न्यूरॉन्सला काय म्हणतो, युनिट ऑफ द न्यूरल टिश्यू असं म्हणतो. आणि हे काय आहेत, न्यूरोनजियल सेल मोर दॅन 1/2 ऑफ द व्हॉल्यूम ऑफ द न्यूरल टिश्यू. ठीक आहे, हे स्टेटमेंट पाठ नाही केलं तरी चालते, फक्त हे जे मी स्टार केलं ते पाठ करायचं. आणि न्यूरॉन्समध्ये एक्सायटिबिलिटी असते आणि न्यूरोनजियामध्ये एक्सायटिबिलिटी नसते. फक्त न्यूरोनजियाचं फंक्शन काय आहे, की प्रोटेक्ट अँड सपोर्ट द न्यूरॉन्स, हे फक्त पाठ करायचं. ओके, आणि काय असतं, न्यूरॉनचं फंक्शन काय आहे, रिस्पॉन्ड टू चेंजिंग द कंडिशन थ्रू द व्हेरियस स्टिम्युलाई. ठीक आहे, याला पण एक काय करून घ्या, स्टार करून घ्या, फंक्शन पाठ करून घ्या. ठीक आहे, आणि ही डायग्राम बस एवढंच करायचं आहे. आणि हे एक जस्ट लक्षात ठेवायचं काय, आवर हार्ट कन्सिस्ट ऑफ ऑल द 4 टाईप्स ऑफ टिश्यू. म्हणजे आपला जो पूर्ण हार्ट आहे तो सगळ्या प्रकारच्या टिश्यूपासून बनलेला आहे. ओके, ते झालं, डन. आता हे चॅप्टर झालं. हे कॉक्रोच वगैरे जे आहे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते कम्पॅरिझनमध्ये करून टाकेल, कॉक्रोच आणि फ्रॉग. ओके, डन.